मी नेहा खान, आपण पाहत आहात बोला धरणेश्वर न्यूज चॅनल। सूर नदीपासून वागदाळ फाट्यापर्यंत होणाऱ्या रोड रस्त्याचे काम जिल्हा परिषदच्या कुठल्याच विभागांतर्गत होत नाही। शासन विभाग MDRDC अंतर्गत हा रोडचा काम होत असून कोणतेही अधिकारी इंजिनियर इथे दिसत नाही। निकृष्ट दर्जाचे हे काम होत असून खालच्या दर्जाचे मटेरियल वापरण्यात येत असल्याचे सामान्य नागरिकांना आढळून येत आहे। जळगाव जिल्ह्याच्या सीमेपासून अर्थात महासूर नदीपासून बुलढाणा जिल्ह्याच्या बेडसी या सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही विभागाच्या पैकी एकाच्या अंतर्गत येणाऱ्या या रोड रस्त्याचे काम महासूर नदी ते या मलकापूर बुलढाणा जाणाऱ्या रोड रस्त्याच्या हायवेला टच हा जामनेर फरदापूर जाणारा हायवे रोड रस्त्याचे काम गेल्या 15 दिवसापासून सुरू झालेले असून रस्त्याचे अगोदर साईड पट्ट्याचे काम 2 फुटापर्यंत खोलीकरण करून काळी माती काढून त्यावर मुरूम आणून दबाई केल्या दिली पाहिजे। परंतु या कामावरील ठेकेदार तसे व्यवस्थितपणे काम न करता डाव्या साईडची माती काढून सूर नदीजवळ एक मोठा गंज मातीचा यांनी जमा केलेला असून डाव्या साईडची माती खोदल्यानंतर ती तेथे जमा करायची, नंतर त्याच्यावरतीच माती टाकायची आणि त्याचे दबाईकरण करून थातूर मातूर मुरूम आणून वरतून मुरूम टाकल्याचा देखावा निर्माण करायचा, असे हे काम चालू आहे। या रोडवर तिथल्या तिथेच खोदकाम करायचं, टेम्परमध्ये माती टाकायची, हीच माती पुन्हा त्यात टाकून दबाव करायची व नंतर थातूर मातूर मुरूम आणून टाकून त्याची दबाई करायची, असे काम या रोडचे ठेकेदार करत असून दिवसाढवळ्या तो एक काम करीत असून किती रुपयाचं त्याचं इस्टिमेट आहे, माती किती वापरायची, मुरूम किती वापरायचा पाहिजे, दबाई झाल्यानंतर पाणी किती मारायला पाहिजे, तर हा ठेकेदार मारतच नाही। एका जाताना आमच्या या बऱ्याचशा गोष्टी आमच्या प्रतिनिधींच्या निदर्शनास किती रुपयांचं किती कोटीचं हे काम आहे। 19 किलोमीटर हा रस्ता हायवे टाईप या रस्त्याचं काम होत आहे। रस्ता खूप मोठा आहे, 19 किलोमीटरचा अंतर आहे। नेट काय आहे, कशा पद्धतीने कामकाज व्हायला पाहिजे, अशा पद्धतीचे या ठिकाणी बोर्ड जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर ना बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर लावलेले कोठेच रोड रस्त्यावर इस्टिमेटची बोर्ड, किती रुपयाचं काम, कशा पद्धतीचं काम, किती दिवसात पूर्ण होणार कामकाज, अशी सविस्तरपणे कुठलीच बोर्डावरील माहिती या ठेकेदाराने अद्याप लावलेली नाही। कोट्यावधी रुपयाचं हे काम व्हिडिओमध्ये आपण पाहत आहात। तिथल्या तिथेच टेम्परमध्ये माती खोदकाम करून टाकतो, तिथल्या तिथेच मातीचा ढेर जमा करतो आणि नंतर तीच माती पुन्हा रात्री म्हणाया दिवसाढवळ्या पुन्हा वापस खोदलेल्या रोड रस्त्याच्या साईड पट्टीला टाकून देतो आणि त्याची रुखी सुखी पाणी न मारता काय करतो, कोण आहे ठेकेदार, किती रुपयाचं काम आहे, अशा प्रकारची कुठली समाज सुशिक्षित आणि तज्ज्ञ माणसाला रस्त्याच्या जाणाऱ्या येणाऱ्या वाचायला मिळत नाही। जिल्हा परिषद डिपार्टमेंटचे अधिकारी इंजिनियर या रोड रस्त्याचे काम कशा पद्धतीची होत आहे, कसे होत आहे हे पाहण्याकरिता साईटवर फिरकल्याचे दिसत नाही। कोणी या रस्त्याला वाली लावेल का, बोर्ड होईल सांगेल का, त्या बोर्डवर कसा आहे कामाचा दर्जा, किती रुपयाचा आहे, काम किती दिवसात पूर्ण होईल। गेल्या 15 दिवसापूर्वी त्या कामाला सुरुवात झालेली आहे। बुलढाणा जिल्ह्यातील कोणत्या लोकप्रतिनिधी नेत्याने शुभारंभ करून केले या रोड रस्त्याचे काम, अशा प्रकारची बोर्ड 19 किलोमीटर अंतर असलेल्या कुठल्याच ठिकाणी दिसत नाही। याची चर्चा आता या रोड रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्यामध्ये होऊ लागल्याचे दिसत आहे। तिच्या प्रतिनिधींनी टेम्पर चालक, JCB चालक, रोलर चालक या सर्वांकडे ठेकेदार कोण आहे यांच्याबद्दल माहिती विचारली असता या तिघांपैकी एकाने आमच्या प्रतिनिधीला माहिती दिली नाही, साधे नावही सांगितले नाही आणि जिल्हा परिषदेला अधिकाऱ्यांना फोन लावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु अधिकारी फोनवर उपलब्ध होऊ शकले नाही।